27,000ची लिस्ट लागायच्या अगोदर 100 रुपये फीज होती. किती रुपये फीज होती? 100 रुपये. त्याच्यानंतर या मुलांनी 400 रुपये भरले. बराबर. टोटल झाले 500 रुपये. बराबर. आता लक्षात असू द्या, यावेळेस मुंबई हायकोर्टने काय केलेलं आहे? टोटल 1,000 रुपये फीस त्यांनी घेतलेली आहे. किती? 1,000 रुपये फीस त्यांनी घेतलेली आहे. आता 1,000 रुपये फीस घेतल्यानंतर शॉर्टलिस्ट तर लागणारच नाही, शक्यतो 100% लागणार नाही. जरी अर्ज 2 लाख जाऊ द्या, 3 लाख जाऊ द्या, 4 लाख जाऊ द्या, शॉर्टलिस्ट लागणारच नाही, त्यात काही शंकाच नाहीये. नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांचे कमेंट आले आणि खूप जणांचे प्रश्न असे होते की सर, नेमकं न्यायालयीन भरतीचं सेंटर कोणतं असणार आहे किंवा परीक्षा कुठे होणार आहे? आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होईल का दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी होईल? कारण कसं आहे, मुंबई असेल, नागपूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी परीक्षा होऊ शकते, मी तुम्हाला बेसिक पासून सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. म्हणजे कसे तुमच्या मनात जे प्रश्न आहेत की बाबा परीक्षा आमच्या जिल्ह्यात होणार का, मुंबईला जावं लागेल किंवा नागपूरला जावं लागेल का छत्रपती संभाजीनगरला जावं लागेल परीक्षेसाठी, त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे मित्रांनो. तर लक्षात असू दे. इकडे बघा, सर्वात प्रथम मेन म्हणजे आता 10 ऑगस्ट 2025 ला जी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये मिनिमम 60-70 हजाराच्या वर म्हणजे खूप अर्ज आले होते. पण त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट त्यांनी केले आणि त्या शॉर्टलिस्ट मध्ये किती 27 जण म्हणजे 27,000 उमेदवार घेतले. किती? 27,000 उमेदवार. बघा, टोटल 27,000 उमेदवार त्यांनी घेतलेले. किती? 27,000. म्हणजे जी 10 ऑगस्ट, बघा 10 ऑगस्टला जी परीक्षा झाली का नाही लिपिकची, तर 27,000 उमेदवार त्यांनी घेतले, शॉर्टलिस्ट केली होती. त्या 27,000 उमेदवारांना विविध जिल्ह्याच्या ठिकाणी दिलं त्यांनी सेंटर. टोटल जिल्हे होते 12 जिल्हे. किती होते? 12 जिल्हे. त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर असेल, पुणे असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, असे विविध जिल्हे. म्हणजे त्या विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतल्या गेली. आता सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे, कन्फ्युजन कुठे आहेत मुलं माहितीये का, की हे जे शॉर्टलिस्ट लावली होती, आता ही शॉर्टलिस्ट लागणार आहे का? आता सर्वात पहिला प्रश्न तो आहे तुमचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगणार की एक्झाम कुठे होणार. शॉर्टलिस्ट लागणार आहे का, तुमचा हा प्रश्न होता. तर लक्षात असू द्या, जेव्हा हे 27,000ची लिस्ट लागायच्या अगोदर 100 रुपये फीज होती. किती रुपये फीज होती? 100 रुपये. त्याच्यानंतर या मुलांनी 400 रुपये भरले. बराबर. टोटल झाले 500 रुपये. बराबर. आता लक्षात असू द्या, यावेळेस मुंबई हायकोर्टने काय केलेलं आहे, टोटल 1,000 रुपये फीस त्यांनी घेतलेली आहे. किती? 1,000 रुपये फीस त्यांनी घेतलेली आहे. आता 1,000 रुपये फीस घेतल्यानंतर शॉर्टलिस्ट तर लागणारच नाही, शक्यतो 100% लागणार नाही. जरी अर्ज 2 लाख जाऊ द्या, 3 लाख जाऊ द्या, 4 लाख जाऊ द्या, शॉर्टलिस्ट लागणारच नाही, त्यात काही शंकाच नाहीये. नाही लागणार. खूप जण तुम्हाला सांगतील आता शॉर्टलिस्ट लागणार आहे का. खूप ताईंचे, खूप भावांचे मला नेहमी मेसेज येतात की सर, की शॉर्टलिस्ट लागल्यानंतर आमचं नाव कटेल का, याच्यामध्ये आमचं आडनाव वेगळं झालेलं आहे, पत्ता आम्ही वेगळा टाकलेला आहे, किंवा चारित्र्य प्रमाणपत्र ज्यांच्याकडून घेतो त्यांचे नाव चुकीचे टाकलेत, असं खूप जणांचे प्रश्न येतात. पण लक्षात असू द्या, शॉर्टलिस्ट तर लागणार नाही, कारण की 1,000 रुपये त्यांनी फीस घेतलेली आहे. तर शॉर्टलिस्ट लागण्याचा काही अंदाजच नाही, म्हणजे 101% म्हणजे लागूच शकत नाहीये. पण त्याच्यानंतर अजून एक प्रश्न मनात निर्माण असा होतो मित्रांनो, ज्या टायमाला तुम्ही सिलेक्ट होता, एक्झाम तुमची झाली, एक्झाम झाल्यानंतर ते कट ऑफ लागेल. कट ऑफचा विषय मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही तो बघू शकता. कट ऑफ लागेल, त्या कट ऑफच्या नुसार तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल, तुम्हाला कागदपत्र पडताळणीविषयी तेव्हा बोलवतील. तेव्हा तुम्ही काय करायचं, जे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही घेतलेले आहेत, ज्यांचे नाव आहेत, म्हणजे ज्या व्यक्ती 2 व्यक्तीचे नाव तुम्हाला सांगितले होते, प्रतिष्ठित व्यक्ती, बरोबर, त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावामध्ये काही चुकी असेल तर तेच नावं, समजा चुकी झाली असेल तर, नाही तर तुम्ही काय करणार, अजून दुसऱ्यांचं घेणार, म्हणणार की सर ते प्रतिष्ठित व्यक्ती नव्हते, मग आम्ही दुसऱ्यांचे नाव आणले. मग तसं चालत नाही मित्रांनो, मी तुम्हाला आता पण सांगतोय, तेच व्यक्ती फक्त तुमचे नाव वगैरे चुकलं असेल तर तसं ते न्यायचं. आणि तुमच्या अर्जामध्ये जर जास्त प्रमाणात जर चूक असेल तर त्या टायमाला पण मी सांगितलं होतं, आता पण तुम्हाला ते सांगतो, तुमच्याकडे गॅजेट असणं म्हणजे एखादा बॉन्ड वगैरे तुम्ही बनवून घ्या. 100 रुपयाचा बॉन्ड वगैरे असतो की अशी चूक झाली आमच्या अर्जामध्ये, एक बॉन्ड तुम्ही सोबत ठेवा. आता या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. शॉर्टलिस्ट लागणार आहे का, तर नाही लागणार. बरोबर, कारण की 1,000 रुपये आपण फीस भरलेली आहे, त्याच्यामुळे शॉर्टलिस्ट लागणार नाहीये. आता मनामध्ये काही शंका ठेवू नका. मी जे मटेरियल तुम्हाला स्टडी मटेरियल देतो, ते स्टडी मटेरियल तुम्ही रोजच्या रोज अभ्यास करायचा. आता आपल्या चॅनलवरती काही जण नवीन असतील, कदाचित त्यांना माहित नसेल, तर सगळ्यांना सांगतो, आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स, बरोबर, सगळे टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मोफत आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, याचा तुम्हाला
खूप फायदा होणार आहे. सबस्क्राईब पण मोफत आहे आणि एकही रुपया तुम्हाला याच्यावर आपल्या चॅनलवरती शिक्षणासाठी लागत नाही. आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाही. मी 1000 वेळा ओरडून सांगतो, नाही तर 1000 वेळा तुम्ही तेच विचारता, सर तुमचं काय ऍप आहे का, सर तुमचं काय ऍप आहे का. ऍप बीपची काहीच जरूरत नाहीये. शिकवणाऱ्या शिक्षकाला फक्त मुलांना कसं आहे की गायडन्स जर योग्य केलं, प्रश्नपत्रिका नोट्स याच्यावर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकतो ना रोजच्या रोज, तसं तुम्ही रोज या टेलिग्राम चॅनलवरती प्रिंट मारून घ्यायच्या प्रश्नपत्रिका आणि सोडवायच्या. त्याच्यासाठी काय पासवर्ड लागत नाही, काय नाही, काहीच नाही. एकदम तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ ओपन होते, प्रिंट मारून घ्या किंवा तसं प्रश्नपत्रिका सोडवा, त्याचा तुम्हाला 100% मित्रांनो फायदा होतो. ओके, लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, शॉर्टलिस्ट लागली होती, 27,000 उमेदवार त्यांनी सिलेक्ट केले होते. त्या 27,000 उमेदवारांना 12 सेंटर दिले होते. म्हणजे 12 सेंटर तुम्हाला सांगितलं, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, असे टोटल 12 सेंटर दिले. त्या 12 सेंटरमध्ये त्यांची एक्झाम झाली. त्या विविध विद्यार्थी, जेवढे विद्यार्थी होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांची एक्झाम झालेली आहे. पण लक्षात असू द्या, याच्याहून अंदाज बघा, जे जे सेंटर दिले होते त्या सेंटरवरून अंदाज काय येतो माहितीये का. आता काही मुलांनी काय केलं की आपलं जे सेंटर निवडलं त्या टायमाला एक्झामसाठी, जेव्हा त्यांनी फीस भरली का नाही, फीस भरल्यानंतर तिथं काही निवड बिवड काय नव्हतं, फक्त इथे 400 रुपये भरायचे आणि संपला विषय, आहे का नाही. कसं आहे, 100 रुपये पहिले अर्जासाठी तुम्ही भरले, त्याच्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी 400 रुपये भरायला लावले, तुम्ही 400 रुपये पण त्यांनी भरले. मग त्याच्यानंतर 400 रुपये भरल्यानंतर त्यांनी एक अंदाज, मी तुम्हाला नाही तर 101% तुम्हाला सांगतो, जे हे 12 सेंटर आले होते ते सेंटर मेन म्हणजे तुमचा जो पत्ता आहे आधार कार्डचा किंवा तुमचा कायमस्वरूपीचा जो पत्ता आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये येता त्या जिल्ह्यामध्ये ते पेपर झाले. बरोबर, एवढं तुम्हाला कळालं. म्हणजे जर तुमचा एक्झाम्पल जिल्हा घ्या, मुंबई असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, बरोबर, जळगाव असेल किंवा विविध जिल्हे, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता आहे तर त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे पेपर झाले. टोटल 12 जिल्हे होते, 27,000 त्यावेळेस मुलं होते. पण यावेळेस मुलं जास्त आहेत आणि सगळ्यांचा पेपर ऑफलाईन झालेला आहे. म्हणजे काय एवढं नाही की बाबा सगळ्यांचा ऑनलाईन पेपर झाला नाही, ऑफलाईन पेपर झालेला आहे. म्हणजे एवढा ताण घ्यायचा काही टेन्शन नाही. पण यावेळेस काय होऊ शकतं माहितीये का, समजा त्या टायमाला 12 सेंटर होते, किती, 12 सेंटर, पण यावेळेस हे सेंटर वाढू शकतात. बरोबर, हे सेंटर वाढू शकतात. पण ही परीक्षा ऑफलाईनच होईल, ऑनलाईन का होणार नाही. कारण की मुंबई हायकोर्ट ही ऑफलाईनच परीक्षा घेत असते OMR शीटवर. म्हणून मी मुलांना नेहमी ओरडून सांगत असतो. आणि ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला रोजच्या रोज सोडायला देतो की नाही, त्या सगळ्यांना तेच सांगत असतो की पेपर OMR शीटवरच सोडवा. जर पेपर तुम्ही अंदाजे सोडवला तर पेपरला गेल्यानंतर, परीक्षेला गेल्यानंतर नुकसान तुमचंच होणार आहे. कारण की तुम्हाला OMR शीटची सवय याच्यासाठी लागेल की तुम्ही जो पेपर सोडवताय, जी प्रश्नपत्रिका सोडवताय तुम्ही रोजच्या रोज, ती प्रश्नपत्रिका OMR शीटवर सोडवा. आणि सगळ्यांना माहित आहे, मी रोज आपल्या चॅनलवरती प्रश्नपत्रिका असते, लिपिकची असेल, शिपाईची असेल, ड्रायव्हर पदाची असेल, या रोज पोलीस भरतीची असेल, रोज प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर येतात. म्हणून रोज प्रश्नपत्रिका फक्त OMR शीटवरच सोडवायची, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर हे जे 12 सेंटर आले तर 27,000 उमेदवार होते. या 27,000 उमेदवारांना मेन म्हणजे 12 सेंटर दिले, पण त्यांच्या पत्त्यानुसारच दिले सेंटर, लक्षात असू द्या. नाहीतर काय जण तुम्हाला म्हणतील की पत्ता बघून दिला असेल का, आधार कार्ड बघून दिला असेल का. तर मित्रांनो, पत्त्यानुसारच दिलेले ते कायमस्वरूपी पत्ता. कारण की तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये येत आहे, समजा एक्झाम्पल असं पकडलं, समजा तुम्ही नागपूर जिल्ह्या, अमरावती किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये येत आहे, समजा नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही येत आहे, बरोबर, पण तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये न देता, लक्षात असू द्या, तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये न देता तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला, तुम्ही जास्त लांब नाहीये, मिनिमम जवळच तुमच्या जिल्ह्याच्याच आसपास सेंटर त्यांनी दिलेले आहे. जर आपण जर एक अंदाज लावलाय 12 सेंटरचा, तर मी तुम्हाला सांगतो शॉर्टलिस्ट तर लागणार नाहीये. एक्झामचं जे सेंटर आहे कदाचित 99% मी तुम्हाला असं सांगतोय की तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं सेंटर येऊ शकतं या ठिकाणी. कारण की यावेळेस अर्जाची संख्या फार वाढलेली आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्याविषयी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण त्याविषयी मी पूर्ण माहिती टाकलेली आहे. किती अर्ज आले, शिपाईचे, लिपिकचे, बरोबर, ड्रायव्हर पदाचे, ही सगळी माहिती टाकलेली आहे मी. म्हणून तुम्हाला हजारो व्हिडिओ बघण्यापेक्षा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. पहिली गोष्ट, एक्झाम कुठे होणार, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होऊ शकते, दाट शक्यता आहे, 100% शक्यता आहे. दुसरी गोष्ट, 27,000 मुलं त्यांनी शॉर्टलिस्ट केले होते, ते 27 म्हणजे 12 सेंटर त्यांनी दिले होते. 12 सेंटर म्हणजे 27,000 मुलं त्यांनी ऍडजस्टमेंट केलं आणि 12 सेंटर मध्ये एक्झाम घेतली. पण यावेळेस अर्जाची संख्या जास्त असल्या कारणाने काय होणार,
सेंटर जास्त प्रमाणात वाढणार, म्हणून तुमच्या जिल्ह्याच्याच ठिकाणी तुमचा पेपर होणार. बिनधास्त राहा, काही हरकत नाहीये. पण लक्षात असू द्या, अभ्यास चांगल्या प्रकारे करा. ज्या प्रकारे नोट देतोय, प्रश्नपत्रिका देतोय, त्या व्यवस्थित सोडवा, व्यवस्थित डोक्यात ठेवा. ही संधी गमवू नका. जीव तोडून सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, आता सेंटर, एक्झाम या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता नेहमी कमेंट करून काहीच फायदा नाही की सर पेपर कुठे होणार त्याच्याबद्दल सांगा, सर एक्झाम कुठे होणार त्याच्याबद्दल सांगा. आता सगळ्या ताईंना सांगतो आणि सगळ्या भावांना सांगतो, नेहमी विचारू नका की सर सेंटर कोणतं येणार, काय येणार. म्हणून आता फक्त एकच काम करा, सर म्हणजेच मी ज्या नोट्स तुम्हाला देतो त्या नोट्स, प्रश्नपत्रिका रोजच्या रोज ज्या तुम्हाला देतोय मी, त्या रोजच्या रोज सोडवायच्या तुम्ही. आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल, या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या नोट्स येतात. युट्यूबवर पण आपण प्रश्नपत्रिका वगैरे टाकतोय, म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत आहेत. म्हणून चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्या अगोदर तुम्ही एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन बघा. कचरा तुम्हाला काहीच दिसणार नाही, कारण की मी कचरा टाकत नाही. दुसरे टाकतात नाही, एखादी ही जाहिरात टाका, हे टाका, मी बिलकुल कचरा टाकत नाही. फक्त प्रश्नपत्रिका आणि नोट्स, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या चॅनलवरती काहीच दिसत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जे सिरियस विद्यार्थी आहेत, ज्यांना वाटतं की मला यावेळेस सरकारी नोकरी लागली पाहिजे आणि कुठंतरी मला गायडन्स पाहिजे, कुठंतरी स्टडी मटेरियल, मला सगळं अभ्यासाचं नोट्स, प्रश्नपत्रिका या गोष्टी अवेलेबल पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच आपलं चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि सबस्क्राईब पण मोफत आहे. आपल्या चॅनलवरती एकही रुपया शिक्षणासाठी लागत नाही. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत, सगळ्या ताईंपर्यंत आणि सगळ्या भावांना विनंती, सगळ्या भावांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. सगळ्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला, कारण की आपल्या चॅनलवरती शैक्षणिक गोष्टी या सगळ्या मोफत आहेत. तर एवढंच मी तुम्हाला बोलतो आणि थांबतो. थँक्यू.